world's highest village. गुड मॉर्निंग फ्रॉम चिटकुल. तो तिथून मी बॅक करत करत इथे आलो. आपली गाडी हे बघा एकदम एजला आहे. मी रिकॉंग पिओला जातोय. कल्पाचा रस्ता कदाचित बंद आहे असं म्हणतायत. इथली प्रत्येक गोष्ट सुसाईड पॉइंटच वाटते मला तर. सतलुज आणि अजून एक नदी आहे स्पिती नदी वाटतं. त्या दोघांचा संगम इथे होतो. जाणार नाही सवय बघा काय गरज आहे काय पण अनिझी होते. खायला काही इच्छा होत नाहीये. श्री शंतनू शेठ स्वतः एअर फिल्टर साफ करायला घेतलेला. करणं पडतंय. लवकर जायचंय. असं तोंडावर जाऊन उभे राहतात. तुझं बोर्ड पडून जाईल. गावातल्या पोस्ट ऑफिसला मध्ये आयुष्यात नसेल. हे 2 पोस्ट आपण केलेले आहेत. गुड मॉर्निंग फ्रॉम चिटकुल. सकाळचे 8:30 झालेले आहेत. आपण आता इथून निघतोय. रात्री बरीच थंडी होती. खूप थंडी होती आणि झोप छान झाली. सकाळी उठलो, आंघोळ केली एकदम गार पाण्यात. एकदम थंड म्हणजे बर्फाच्या पाण्यात आंघोळ केली. मला आंघोळ केल्याशिवाय जमणार नाही म्हणून म्हणजे नंतर नाही जमलं तर ठीक आहे पण आता दिसतंय आहे तर मग करून घेतली आंघोळ केली. आणि त्यानंतर आता मी नाश्ता करत नाही आहोत. ज्यूस पितो आणि निघतो आहे. बिल वगैरे करून निघतो. मग इथून आज आम्ही चिटकुलवरून रच्चमवरून आम्ही कल्पावरून नाकोला राहणार आहोत. त्याचं ॲल्टिट्यूड थोडंसं जास्त आहे तर आम्हाला कदाचित ॲल्टिट्यूड सिकनेस होऊ शकतो. हे नॉर्मल आहे. आपल्याला सवय नसते कमी ऑक्सिजनची. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर त्यासाठी प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. जसं की ड्रायफ्रूट्स खाणं, फळं खाणं. त्यानंतर त्यांच्या गोळ्या मिळतात डायमॉक्स म्हणून, त्या घेणं. त्या तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून त्या घेऊ शकता. आणि स्वतःला वेळ द्या. सगळ्या गोष्टी आरामात होऊ द्या. घाई कराल तर दमाल आणि ढेपाळाल. त्यामुळे थोडं आरामात सगळ्या गोष्टी करा. चल निघूयात. निघाल्यानंतर गाडीत भेटतो. बघा हे अशी सिच्युएशन येते. तर मग आता मी बॅक केली गाडी. मी तिथे होतो. तिथून मी बॅक करत इथे आलो. आपली गाडी हे बघा एकदम एजला आहे कोपऱ्यात. आणि आता यांचं काय तर सॉर्ट होऊ दे आपण निघू. तोपर्यंत थांबून राहिलं आहे. पूर्णपणे बघू शकता. ॲक्च्युली तरी मागे यायला पाहिजे आर्मीच्या गाडीने. इथे माझ्या पुढे लावली का तो बरोबर तिकडून निघेल. सांगेल कोण त्याला. मग आता बघतो बघा तो माझं ऐकलं वाटतं. आला इकडे मलाच मागे केला भाऊ. घेत आहेत मागे गाडी आता. अजून एक येते आणि इथंच थांबायला पाहिजे थोडा वेळ. बघा किती हुशार आहे बघा. त्यांनी इथे आधीच लावून टाकली. त्याला माहिती आहे माझ्यामुळे लपडी होती इथं. याला म्हणतात अंडरस्टँडिंग. ह्या अंडरस्टँडिंगने इथले रोड चालत आहेत. भाई आर्मीची गाडी आहे ती मागे आली. तिला जाऊन दिलं. त्यानंतर मागच्या गाड्या ऑलरेडी मागे जाऊन उभ्या राहिल्या. त्या पुढे नाही आल्या. आपले भाई तोंड काढायला आले असते बघायला कुठे काय चाललंय काय लपडा काय झालाय. हे भाई एवढी अंडरस्टँडिंग आहे ना ह्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला पण गाडी चालवायला मजा येते. खरं थ्रिल आहे बाई. आणि एवढा खोल आहे. ही दरी पण एवढी खोल आहे.
पण भीती नाही वाटत, लिटरली भीती नाही वाटत, कारण की ट्रस्ट आहे की हे लोक आपल्याला काय होऊन देणार नाही, हे लोक आपल्याला सांभाळतील, लहान मुलासारखे सांभाळतात. माझ्या मागे आर्मीची गाडी आहे, त्याने आता मला जाऊन दिलं पुढे, तो माझ्या मागे मागेच चाललाय. आता मला जर काय पुढे काय दिसलं तर मी ऑलरेडी सांगून देईल त्यांना की आर्मीची गाडी मागे येते किंवा मोठी गाडी येते, तर ते ऑलरेडी आधीच बाजूला होतील आणि मग गाडी क्लिअरमध्ये निघून जाईल. आलेलो आहेत आपण आता करचमला. तर तो काल मी जो डॅम दाखवला होता तुम्हाला जलविद्युत प्रकल्पाचा, तो माझ्या बाजूला आहे. तर आता इथून मी रिकॉंग पिओला जातोय. कल्पाचा रस्ता कदाचित बंद आहे असं म्हणतायत. तर आता बघूयात, तिकडे गेल्यानंतर मी लोकल्सला विचारेल. लोकल्सपेक्षा आहे ना, मी जे टुरिस्टवर जे गाड्या चालवतात ना त्यांना विचारणं जास्त प्रेफर करतो, कारण की ते लोक चांगलं गाडी करतात आणि त्यांच्या कोणतरी ओळखीतलं तिकडे रोज असं गेलेलं असतं. तर आता बघूयात कसं काय होतं ते. मी कालचा रस्ता तुम्हाला दाखवला नाही, कारण की सेम सगळं होतं. फटाफट तिथून निघालो. अजून काही खाल्लं नाही आहे आम्ही, कारण की वेळ नाही मिळाला. बघू आता हे झाल्यानंतर निघू. आता स्पिलो येणार आहे. स्पिलो म्हणजे आपण रिकॉंग पिओवरून आपण काल्पाला जाणार होतो, पण इश्यू असा झाला की तिकडे थोडंसं काम चालू आहे. मी मगाशीच तुम्हाला बोललो की नाही मला आठवत नाही. तिथे काम चालू आहे रस्त्याचं, त्यामुळे थोडंसं रोड ब्लॉकेज आहे आणि तिथे फक्त सुसाईड पॉईंट आहे. इथली प्रत्येक गोष्ट सुसाईड पॉईंटच वाटते मला तर, त्यामुळे काय एवढं जाणं आम्हाला महत्त्वाचं नाही वाटलं. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा करू नक्की. पण आता सध्या तरी आम्ही डायरेक्ट काजासाठी निघतोय. काजा इथून जवळपास 180 किलोमीटर आहे. 4-4.5 तासात आम्ही काजाला पोहोचू. तर रस्त्यामध्ये खाप संगम येणार आहे, 2 नद्यांचं संगम होणार आहे. तर ते बघता आलं तर ते बघू. पण मला ऍक्च्युली आहे ना काजाला जाऊन आराम करायचा आहे. 4 दिवस कंटिन्यू गाडी चालवतोय आणि रात्रभर एडिट करतो, 3-3 वाजता झोपतो, त्यामुळे खूप थकवा आलाय. जाऊन सरळ झोपणार आणि दुसऱ्या दिवशी तिथल्या आजूबाजूची साईट सीइंग करणार. तर ते तुम्हाला दिसेलच. पण आता आपण स्पितीला चाललोय. स्पितीमध्ये आपण काजा त्यांचं मेन सिटी काजा आहे, ते काजाला जाणार आणि मग तिथून पुढच्या गोष्टी कशा होतात ते बघू. मध्ये नाको आणि टाबो येतोय, पण तिथे पण मॉनेस्ट्रीज आहेत. तर मॉनेस्ट्रीज बघू, जमलं तर बघू, नाही तर मग तसं पुढे जाऊ. मला की मॉनेस्ट्रीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर आता बघू कसं होतंय ते. नेहाला पण थोडं डल फील होतंय, कारण की रात्री पण तिला थोडंसं अल्टिट्यूड सिकनेस झाला. जास्त नाही, एकदम मिनिमम, पण होतंय. तर आराम करणं हा एकदम योग्य निर्णय. म्हणजे आपल्या घरचे कसं बोलतात, काय बरं नाही वाटत, घे झोपून. आता झोपूनच घेतो, मस्त की आराम करतो. रस्ते पण सेम आहेत आणि रस्ते खूप चांगले झालेत. BRO ॲट इट बेस्ट, खूप चांगले रस्ते केलेत त्यांनी. आता बघूयात कसं काय होतंय ते. काय अपडेट असतील ते तुम्हाला कळवतो. फ्री मध्ये चालू आहे वॉशिंग गाडीची आपल्या, जी मच निडेड होती. मस्त गाडी धुवून निघाली आहे, एकदम छान. अजून एक कार वॉश. या साईड, ही साईड राहिली होती ना गाडीची. हा, काय करतोय हा. भारी. सतलुज आणि अजून एक नदी आहे, स्पिती नदी वाटतं. या दोघांचा संगम इथे होतो. खाबला आलेलो आहे आपण आता, म्हणून याला खाब संगम म्हणतात. गाडी इथे उभी आहे आपली. एकदम खतरनाक विषय आहे. आता आपण थांबलोय 2 मिनटं तुम्हाला दाखवण्यासाठी. सगळ्या गाड्या इथे थांबल्यात. UK वगैरे, म्हणजे उत्तराखंड, पुढे तमिळनाडू स्टेटची गाडी उभी आहे. सर आपल्याला सरळ जायचं, इकडून सरळ जाणार काजासाठी. तर हा फक्त एक संगम आहे, हे बघण्यासाठी लोक इथे थांबलेले आहेत. बाकी काही विशेष नाही आहे. इकडून आलो आपण पूर्ण खालून असं वरती असं इकडे असं करत इथपर्यंत पोचलो आहे.
शू ब्रेकसाठी थांबलोय. 2 मिनटं. काय जाणार नाही सवय बघा. काय गरज आहे. बोल विकत घेऊन देतो ते नको आहे तिला पाडायचेच आहेत. कोणतरी येऊन ओरडलं ना का मजा येईल. मिळाला का? एकच निघाला. पोरं पण बघत असतील चोर इथे. हॅलो नमस्कार मंडळी. डे 2 सेम व्हिडिओ. आपण पोचलेलो आहेत काजाला. रात्री यायला आपल्याला 6-6:30 झाले. त्यानंतर मी इथे फ्यूल स्टेशन आहे, हायेस्ट अल्टिट्यूडचं फ्यूल स्टेशन इथे आहे. तर मी फ्यूलअप केलं, टाकी आपली फुल केली. त्यानंतर मी इथे होमस्टे न्याने शोधला. होमस्टे छान आहे खूप, म्हणजे एकदम अनयूज्ड आहे. आम्ही त्या रूमचे फर्स्ट कस्टमर आहोत, त्यामुळे आम्हाला चांगल्या रेटमध्ये तो मिळाला. जवळपास 1200-1500 रुपये पर डे प्रमाणे तो मिळाला आहे. आणि आता इथून आम्ही आज साईट सीइंगला चाललो आहे. माझी थोडीशी हालत नरम गरम आहे. इथे आपली गाडी उभी आहे, पार्क केली आहे मस्त. हालत नरम गरमचा विषय. 1 मिनिट आहे, गाडी लावली. म्हणजे मला तेवढा त्रास होत नाही आहे, पण अनइझी होते. खायला काही इच्छा होत नाही आहे. आणि हे खूपच नॉर्मल आहे. म्हणजे आपण सी लेवलपासून खूप कमी उंचीवर राहतो आणि सी लेवलपासून जवळपास 14,000-15,000 फुटावर आहे. त्यामुळे हे सगळं काही होणं खूपच नॉर्मल आहे. ॲक्लमटाईज व्हावं लागतं. त्यासाठी ॲक्लमटाईज झाल्यानंतर आपल्याला बरं वाटायला लागतं. तसं मेडिसिन वगैरे मी काय घेत नाही आहे, कारण की डायमॉक्स घेतो आहे, पण विशेष असं नाही. कारण की कसं आहे, त्याची सवय लावल्यानंतर ते नाही घेतलं तर जास्त त्रास होतो. ही आपली रूम आहे आणि सगळं अनयूज्ड आहे. अजून त्यांनी चालू पण नाही केलं आहे. छान आहे. बाहेर जाऊ, नाश्ता करून झाल्यानंतर निघू, तेव्हा तुमच्याशी बोलू. इकडे आम्ही आलोय रिपेअरिंग सेंटरला, पण ऑलरेडी ह्यांच्याकडे एवढी गर्दी आहे. बरेच हिमालयन बाईक्स आणि अदर रायडिंग बाईक्स इकडे आहेत. आपले साहेब श्री शंतनू शेठ स्वतः एअर फिल्टर साफ करायला घेतलेला. करणं पडतंय, लवकर जायचंय. डन. जस्ट नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालोय. आज आपण लांजा, हिक्कीम आणि कॉमिक हे 3 गावं करणार आहोत. ज्याच्यातलं हिक्कीम जे आहे ते हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे. त्यानंतर कॉमिक जे आहे ते हायेस्ट विलेज आहे. तर तुम्हाला बघायला मिळेलच. आता मी निघालो इथून. सरळ गेल्यानंतर आपण मनालीसाठी जाऊ आणि आपल्याला इकडे जायचं आहे वरच्या गावांमध्ये. हे बेसिकली कसं आहे माहिती आहे का, आपण ठाण्यात राहतोय. काजा म्हणजे ठाणा आहे. आणि आपल्याला इथून घोडबंदरला जायचं आहे, इथून आपल्याला घणसोलीला जायचं आहे, नंतर तिथून आपल्याला कल्याण बायपासला जायचं आहे. असं काइंड ऑफ ते सगळं सिनारिओ आहे. तर आता आपण या गावांमध्ये थोडंसं फिरणार आहोत, इथलं कल्चर बघणार आहोत. आता आपण गाडीत चढवतोय, मॅप लावलेला आहे. मॅपच्या भरोसेच गेलेलं बरं, कारण इथे कोण भेटत नाही, कोण बोलायला नसतं.
कमी आहे आणि ह्यांना बाहेरची थोबाडावर लागणारी हवा खायची आहे. फायनली पोचलेलो आहेत आपण जगातल्या सर्वात उंच गावामध्ये. वर्ल्ड हायेस्ट विलेज कॉमिक. पाहू शकता इथे खूप टुरिस्ट आहेत. टुरिस्टमुळे इथे खूप 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 गर्दी झालेली आहे. जेव्हा मी व्हिडिओमध्ये बघितलेलं तेव्हा इथे कोण नसायचं. रेअरली लोक यायची जी व्हिजिट करायची या प्लेसला. इथे लोक राहतात बघू शकता. आणि इथे आयकॉनिक फोटो काढण्यासाठी लोक आलेले आहेत. ही त्यांची शाळा आहे. बाकी हा पूर्ण रस्ता कुठे जातो? खाली गावामध्ये रस्ता जातोय. खूप भारी वाटतंय. नेहा आणि मी आम्ही दोघं जण आलेलो आहेत या ठिकाणी. सही आहे, भारी वाटतं एकदम. पण 3 ते 4 डिग्री आहे आणि मी इथे सलमान खान झालो आहे. मी काही घातलेलं नाही आहे. त्रास होतो आहे. ऑक्सिजनची खूपच कमी इथे. पटकन इथे एक फोटो काढू, थोडेसे ते एक्सप्लोर करू आणि निघूयात. गर्दी बघू शकता. फोटो काढायला चान्स नाही आहे आपल्याला. ठीक आहे, काय एवढा विषय नाही. थोडी गर्दी कमी झाली. 2 बस आल्या त्या म्हणून एवढी गर्दी झाली. गर्दी कमी झाली का आपण फोटो काढून घेऊयात. ते सगळे असे तोंडावर जाऊन उभे राहतात. जसं बोर्ड पळून जाईल आता. झालं हे भांडण्याची काय चालू झालंय. हे सुधारणार नाही. जस्ट आतमध्ये जाऊन आलो. आतमध्ये शूटिंग करण्यास मनाई आहे, त्यामुळे बाहेरच कॅमेरा बंद केला. आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि बाहेर आलो आहे. तर काय विशेष गावात असं काय नाही आहे. खाली असेल. हे टुरिस्टसाठी बनवलं आहे सगळं. तर आता बघूयात कसं काय ते. टी व्ही प्रोजेक्टासारखे दिसते. पहिली सेम प्राजक्ता. आमची मैत्रीण आहे प्राजक्ता, तिच्यासारखीच दिसते सेम टू सेम. आत्ताच आपण कॉमिकवरून निघालो आहेत आणि आपण आत्ता हिक्कीमला चाललो आहे. हिक्कीम म्हणजे वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. तर आपण तिकडे जाऊन आपण घरच्यांना पत्र लिहिणार आहोत आणि बघूयात आपल्या घरी ते कधी डिलिव्हर होणार आहे. या सगळ्या गोष्टी इथे खूप बघण्यासारख्या आहेत. आणि हे एक इमोशनली अटॅच गोष्टी आहेत की आपण एक वर्ल्ड हायेस्ट विलेजला व्हिजिट करतो आहे, वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसला. कदाचित आपल्या गावातल्या पोस्ट ऑफिसला कधी आयुष्यात नसेल गेलो, पण इथे जाण्याची मजा काहीतरी वेगळी आहे. हे झाल्यानंतर आपण इथे लांजा म्हणून एक विलेज आहे. ते एक नॉर्मल विलेज आहे, तिथे काही असं विशेष नाही. बुद्धाचा एक मोठा स्टॅच्यू आहे. तर बघूयात इथलं कधी होतं, त्याप्रमाणे मग लांजाला जायचं की नाही ते ठरवूयात. आपण आज ते 3च गावं करणार आहोत आणि आपण परत काजाला जाणार आहोत, कारण की आपल्याला आरामाची गरज आहे. आपण मस्तपैकी आराम करणार. उद्या पण आपण निघून बाकीचे प्लेसेस फिरणार आहोत. तर मग आता हा रस्ता बघू शकता की पूर्णपणे खराब आहे. एकदम हळूहळू जावं लागतं. फर्स्ट गिअरवर गाडी आहे आपली. एकदम आरामात निघतोय मी, कारण की पंक्चर वगैरे काय व्हायला नको यासाठी. आता बघूयात तर इथून कुठल्या रस्त्याला जायचं नक्की. पोचलेलो आहेत आपण आता पोस्ट ऑफिसला. जातो. इथे गाड्या लागलेल्या आहेत. बरेच टुरिस्ट येतात. सगळ्यांना आता माहिती झालं आहे इकडे काय काय गोष्टी फिरायच्या आहेत. तर टुरिस्ट त्याप्रमाणे असतातच. ही जी गर्दी दिसते
ती इथले मॅग्नेट वगैरे घेण्यासाठी ची गर्दी आहे. पोस्ट कार्ड पण इथे मिळतं. हे 2 पोस्ट आपण केलेले आहेत. आता वरती जाऊन आपण पोस्ट करणार आहोत. बरेचसे लोक बोलत होते की इथून फक्त स्टॅम्प मारून घ्या आणि घरी घेऊन जा म्हणजे ते पोचतील. पण आपल्याला एक्सपिरियन्स करायचा आहे म्हणून हे मी पोस्ट करतो आहे. एक नेहाच्या घरी आणि एक माझ्या घरी. बरेच मित्रांनी सांगितलं मला आम्हाला पण पोस्ट कर. आता नेटवर्क नाही मला त्यांना ॲड्रेस विचारायला, त्यामुळे स्वतः या आणि ते करून घ्या. प्रत्येक वेळेचे लाड नाही जमणार, कळलं का? हो, पहिले खूप छान होतं हे सगळं. इथे नाही आता सगळं टाकते इथे. मूर्तीच्या आयुष्यातलं पहिलं असेल कदाचित. गेलं. पण इथे मोठं सिक्रेट मध्ये काय बघा, टिंटी इथे डस्टबिन बॉक्स ठेवलाय. सही आहे. त्यांनी आता तिथे काढून ठेवले मगाशी. यांना 12 रुपये देऊन टाक. 6 रुपयाचं एक तिकीट होतं. अशा प्रकारे आपण 12 रुपये दिलेले आहेत. चला तर मंडळी, मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. आता उद्या मी इथून लोसरला जाणार आहे, तर ती एक व्हिडिओ टाकेल. आणि त्यानंतर मग आपण मनालीला जाणार आहोत. तो एकदम चॅलेंजिंग डे असेल माझ्या लाईफमधला. ॲक्च्युली त्याच रस्त्यासाठी मी आलो आहे असं म्हणायला पण हरकत नाही, कारण की खूप चॅलेंजिंग रस्ता आहे, खूप चॅलेंजिंग. तर मग स्टे ट्यून आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.